दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ बाळा। पुढील 7 मिनिटे देव तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार करणार आहे, जे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल। देवाचा चमत्कार पाहण्यासाठी तयार असाल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। होय बाळा, तुमच्या पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद मी प्रदान करणार आहे। या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे। तुमचा स्वामीवरती विश्वास असेल ते दृढ करण्यासाठी आहे। देव तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही या वर्षी गाळलेल्या प्रत्येक अश्रू पुढच्या वर्षाच्या पिकाला पाणी देत आहे। तुम्ही वाया घालवलेल्या प्रत्येक अश्रूच्या मोबदल्यात तुम्हाला त्याच्या 10 पटीने सुख मी देणार आहे। तुमची वेदना, संघर्ष, त्याग यापैकी काही वाया गेलं नाही। तुमच्या यशाच्या विशालतेचे चाचणीसाठी तीव्रता आवश्यक आहे। विश्वास असल्यास माझा देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। बाळा, कमतरता प्रत्येकात असते, फरक फक्त एवढा असतो की काही त्याचा हिशोब करतात आणि काही सोडून देतात। म्हणून आई वडिलाचे ऋण हे कधी न फेडता येणारे आहे। नाते निस्वार्थ प्रेमाचे, जगात कुठेही न मिळणारे असं नातं तुम्हाला प्रत्येक जगात कुठेही मिळणार सुद्धा नाही। चिंतेमुळे मनाला त्रास होतो आणि आत्म्याला थकवा येतो, म्हणून चिंता करणे तुम्ही नक्कीच बंद केले पाहिजे आणि चिंता अजिबात तुम्ही नाही केले पाहिजे। तुमच्या मनावर राज्य करा, नाहीतर ते तुमच्यावर राज्य नक्कीच करेल। तुमच्याकडे जे तुम्हाला नको आहे ते नक्कीच ते करून घेत असते, म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता भरपूर काही मिळाले असतं। आपल्या वडिलोपार्जित त्याला धनसंपत्ती प्राप्त झालेली असते, म्हणून कष्ट केल्याशिवाय आपल्यालाही त्याची चव कळत नाही। ते आपल्याला कसे मिळाले याचाही आपल्याला थोडा बोध होत असतो। म्हणून आपल्या आसपास अशी लोकसुद्धा आहेत जे चुकीचे बोलत असतं आणि चुकीचे वागत असतात। त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हा सर्वात मोठा आपला गुण आहे। ओम दुर्लक्षाय नमः या मंत्राचा आपण तिथे वापर केला पाहिजे। जीवनात आपण भरपूर आनंदाचे क्षण अनुभवू, म्हणून सुंदर क्षण हे प्रवाशाप्रमाणे निघून जातात। आठवणी मागच्या रस्त्यासारख्या तिथेच थांबून राहतात, म्हणून साम्राज्य उभे करताना ते उभे राहतं, कोसळतं पण दीर्घकाळ टिकतो। तो संयम, तत्व आणि व्यक्तीचा आदर्श, तो आदर्श आपण शेवटपर्यंत टिकवून ठेवला पाहिजे। गुण पाहून अनेक लोक आपल्यावर प्रेम करतील, पण आयुष्य त्याला पाहून तुमची साथ सोडणार नाही आणि तुमच्याजवळ ती व्यक्ती टिकून राहते। ते म्हणजे खरे आपले। थोडी विश्रांती घ्यायला हरकत नाही, पण हार मानून तुम्ही कधीच थांबू नका। कधी यशापर्यंत जाताना तुम्ही मागे वळून सुद्धा बघू नका। मित्रांनो, ऑक्सिजन असो की माणसाचे विचार, ती पातळी तुमची कमी झाली की तिथे संपलं। त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा। त्यासाठी महाराजाचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा। संदेश ऐकत राहा। सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। बाळा, स्वामींनी तुमची निवड केले आहे हा संदेश ऐकण्यासाठी, त्यामुळे दुर्लक्ष करू नका। बाळा, आज जग ज्याला हसत आहे, जे अंधारात आहे, येणारा काळ फक्त त्याचाच असणार आहे आणि तो आम्ही स्वतः आणून देणार आहे। आमच्यावर विश्वास ठेव, तू चिंता करू नकोस, आम्ही कायम तुझ्या सोबत आहे। तू फक्त आमच्यावरती विश्वास ठेव। तुमचाही स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर हा स्वामी संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा। बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जेवढे चांगले कर्म करता येईल तेवढे कर्म तुम्ही करत राहा। मृत्यूनंतर हे सत्य आहे आणि हे सोबत येणार आहे। बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काही सोबत येणार नाही। वेळ अजिबात वाया घालवू नका।
मृत्यू हे अटळ सत्य आहे. स्वामी भक्तांनो, नुसते स्टेटस ठेवून दाखवून करून आयुष्य घडत नसते. ते आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे. त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासातील निदान 1 तास तरी आपण स्वामीच्या सेवेसाठी दिले पाहिजे. असं म्हणत नाही की तुम्ही 24 तास देवदेव करत बसा, पण तुम्ही ज्या स्थितीत असाल तेव्हा तिथे तुम्ही भगवंताचे नामस्मरण करू शकता. भक्ताचे सर्व काही हातातून निसटलेले होते. त्याला कुटुंबासाठी अन्न मिळणे देखील कठीण झाले. तेव्हा तो स्वामीच्या चरणी नतमस्तक झाला आणि त्याने आपली व्यथा स्वामींना सांगितले. स्वामींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि फक्त एक ते सांगितले की माझ्या प्रिय बाळा, माझ्यावर तू विश्वास ठेव. या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आपल्या परिस्थितीवर उपायावर त्याचा विश्वास होताच काही काळातच त्याचे जीवन बदलले. त्याला रोजगार मिळाला. तो आपले कुटुंब उत्तम प्रकारे सांभाळू लागला. इथे सांगायचं एवढंच की भगवंतावरती तुम्ही विश्वास ठेवा. जर तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवले तर तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच तुम्हाला भगवंत देत असतो. सातत्याने योग्य मार्गावर प्रयत्न करत राहा. तुम्हाला नक्कीच सर्व काही प्राप्त होईल. तुम्हाला स्वामी संदेश आवडत असल्यास एक लाईक नक्की करा. स्वामी समर्थाच्या शब्दावर विश्वास असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामीवरती जर तुमचा अतूट प्रेम असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, जगातील सर्वात मोठी शक्ती ज्या क्षणी आपण मनातून स्वामीवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपण एकटे नाही आहोत. आपले भगवंत व ब्रह्मनायकाची शक्ती आपल्या बरोबर आहे. ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करत आहे. संघर्षाच्या क्षणात देखील हा विश्वास तुम्ही डगमगू देऊ नका. विश्वास असल्यास स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा. स्वतःला पूर्णपणे हरू देऊ नका. परीक्षेचा काळ संपतो कारण भगवंत आपल्या पाठीशी आहे. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नको. मी आहे, फक्त तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. स्वामी भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये फक्त एवढेच टाईप करा, हरी ओम श्री स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरी ओम श्री स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. धन्यवाद.